सोलमेट एक प्रेमकथा भाग 17 अवनी. अनिल समोर अवनी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ती इथे काय करत आहे? रेवा आणि अवनी एकमेकींना ओळखत असतील का? की ही सुद्धा या लोकांसोबत होती? हा विचार येताच अनिलच्या कपाळावरील आठ्या गडद झाल्या. रेवाच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा हात तर नसेल ना? अशा अनेक प्रश्नांनी त्याला घेरलं होतं. त्यापैकी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. अनिलचा चेहरा बघून रॉकीला सध्या त्याच्या डोक्यात काय चालू असेल याचा अंदाज आला होता. कोणताही गैरसमज होण्याआधी रॉकीने अनिलला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला, कारण त्याचा बॉस सोबत शत्रुत्व घेणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होते हे त्याला चांगलंच माहीत होतं. दुसरीकडे पीटर अवनीला इथे बघून चकित झाला होता, कारण त्याला जितकी तिच्याबद्दल माहिती होती त्यावरून ती पब पार्टी वगैरे मध्ये इंटरेस्ट नसणारी एक सिंपल सोबर मुलगी होती. बॉस, या मुलीनेच मला रेवा मॅमपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. तिच्यामुळेच मी वेळेत इथपर्यंत पोहोचलो, रॉकी म्हणाला. त्यावर अनिलने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. बॉस, ही मुलगी अचानक मला धडकली आणि माझी मदत मागू लागली. ती कोणत्या तरी मुलीला वाचवण्यासाठी सांगत होती, त्यामुळे मी तिच्यासोबत इथे आलो. त्यावेळी मला माहीत नव्हतं की ती मुलगी म्हणजे रेवा मॅम आहेत. या रूम्स स्टोर रूम्स म्हणून वापरल्यात येतात, त्यामुळे कोणालाही कल्पना नव्हती की रेवा मॅडम इथे सापडतील. बट थँक यू टू दिस गर्ल, ज्यामुळे रेवा मॅम मला सापडल्या. रॉकी रेवाचा पर्सनल बॉडीगार्ड असल्यामुळे तो अवनीला ओळखत नव्हता, त्यामुळे त्याला मदत करणारी ती मुलगी आपल्या बॉसची शिकार होऊ नये, त्यामुळे त्याने अनिलला सगळं सांगितलं. आदित्य, टेक हर विथ अस. अनिल रेवाला आपल्या हातात उचलून ताडताड पावलं टाकत तिथून निघाला. अनिल गेल्यानंतर रॉकीने विवेक, राहुल आणि आरोहीला ताब्यात घेतलं. अनिलच्या बॉडीगार्ड्सने आधीच सगळ्या क्लबची नासधूस केली होती. रॉकीने तिथून निघण्याआधी तिथले सगळे CCTV फुटेज डिस्ट्रॉय केले आणि या तिघांना घेऊन तो तिथून निघाला. बॉडीगार्ड्सच्या कार तिथून बाहेर पडल्या तसं पोलिसांच्या 4 गाड्या सायरन वाजवत त्या क्लबमध्ये शिरल्या. रॉकीला माहीत होतं की उद्यापर्यंत तो क्लब त्या जागेवर राहणार नव्हता. अनिल जाधव मेन्शनमध्ये पोहोचला तोपर्यंत रात्रीचा 1 वाजला होता. त्याने रेवाला अलगद कारमधून उचलले आणि तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने अलगद तिला बेडवर ठेवलं आणि तिच्या शेजारी बसला. अनिलने इशारा केल्यानंतर आधीपासूनच तिथे हजर असणाऱ्या एका लेडी डॉक्टरने तिला चेक केलं. रेवाचं चेकअप झाल्यानंतर अनिलने त्या डॉक्टरांकडे अर्थपूर्ण नजरेने बघितलं. खरं तर रेवाच्या बाबतीत असं काही घडण्याचा विचार सुद्धा त्याच्यासाठी अतिशय जीवघेणा होता. डॉक्टरला त्याची अवस्था समजली. सर, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. फक्त जास्त प्रमाणात हार्ड ड्रिंक दिल्यामुळे त्या बेशुद्ध आहेत. त्यांना फक्त आरामाची गरज आहे. सकाळपर्यंत त्या शुद्धीवर येतील. काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. डॉक्टरांचं बोलणं ऐकून अनिल थोडा रिलॅक्स झाला. जर आज रेवाला काही झालं असतं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकला नसता. त्याला आठवलं की अवनी सुद्धा जाधव मेन्शनमध्ये आहे. तो तिला या अवस्थेत आत आणू शकत नसल्याने त्याने पीटरला सांगून तिला त्याच्या आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं. अनिलने त्या लेडी डॉक्टरला एका नोकरासोबत अवनीला चेक करण्यासाठी पाठवलं. एक नजर रेवाकडे टाकून तो तिथून बाहेर पडला तर आदित्य त्याच्यासमोर उभा होता. भाई, आपली प्रिन्सेस कशी आहे? ती आता? आदित्य एकदम अनिलच्या गळ्यात पडत म्हणाला. आदित्य, डोंट वरी, शी इज विल बी फाईन. उद्यापर्यंत ती पूर्णपणे ठीक होईल. अनिल आदित्यला थोपटत म्हणाला. भाई, ते दोघे कोण होते? त्यांनी आपल्या प्रिन्सेस सोबत. आदित्य म्हणाला. आदित्य, खबरदार, तिथे जे काही घडलं त्यातलं काहीही प्रिन्सेसला कळता कामा नाही. अनिल म्हणाला. ठीक आहे भाई, मी तिला बघून येतो. आदित्य म्हणाला. आदित्य, ती आता गाढ झोपली आहे. तू उद्या तिला भेट. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आता तू सुद्धा आराम कर. अनिल म्हणाला आणि तो ताडताड पावलं टाकत त्याच्या स्टडी रूमच्या दिशेने निघाला. रात्रीची वेळ असल्यामुळे घरातील सगळेजण झोपले होते. अनिलने तिथल्या बुक सेल्फ मधील एक ग्रीन कलरचं बुक बाजूला केलं आणि तिथली स्लाइड बाजूला करून समोरच्या स्क्रीनवर एक पासवर्ड एंटर केला. तशी त्याच्या स्टडीमधली एक भली मोठी पेंटिंग बाजूला होऊन त्यामागे एक दरवाजा दिसू लागला.
त्या दरवाजाच्या बाजूच्या स्क्रीनवर अनिलचे आईज स्कॅन झाले. तसा तो दरवाजा उघडला आणि अनिल आत गेला. तसा तो दरवाजा आपोआप बंद झाला. अनिल पायऱ्या उतरून खाली आला. त्याच्या स्टडीच्या खाली एक सिक्रेट रूम होती, ज्याबद्दल फक्त अनिलला आणि त्याच्या काही विश्वासू माणसांना माहीत होतं. त्या जागेला एखाद्या केदखान्याचं स्वरूप देण्यात आलं होतं. अनिल तिथे येताच रॉकीने त्याला त्या तिघांना ठेवलेल्या ठिकाणी नेलं. अनिल आत जाताच त्याला खुर्चीवर बांधून ठेवलेले ते तिघेजण दिसले. तो येण्याआधी पीटर आणि त्याच्या बॉडीगार्ड्सने विवेक आणि राहुलला चांगलाच प्रसाद दिला होता, तर तिथे असणाऱ्या लेडी बॉडीगार्ड्सने आरोहीला सुद्धा चांगलाच प्रसाद दिला होता. मार खाऊन खाऊन त्या तिघांचा चेहरा सुजला होता आणि त्यात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं. अनिलने आपल्या शर्टच्या स्लीव्ज फोल्ड केल्या. त्या तिघांना बघून त्याच्या शरीरात जणू लावा उसळला होता. त्याने एका मागोमाग राहुल आणि विवेकच्या चेहऱ्यावर जोरजोरात पंच मारायला सुरुवात केली. आधीच मार खाऊन खाऊन अर्धमेले झाल्यामुळे विवेक आणि राहुल वेदनेच्या आकांताने किंचाळू लागले. अनिलचा आवेश बघून 4-5 बॉडीगार्ड्सने त्याला त्या दोघांपासून दूर केलं. नाहीतर आज मात्र अनिलने त्यांचा जीवच घेतला असता. रॉकी, अनिलने त्याला आवाज देतात तो त्याच्यासमोर हजर झाला. त्याने त्याच्या हातात असणारा टॅब अनिलकडे दिला, ज्यात समोर बसलेल्या तिघांमध्ये सगळी माहिती होती. बॉस हा आहे विवेक माने आणि हा त्याचा लहान भाऊ राहुल माने. याचे वडील समर माने पॉलिटिशियन आहेत आणि ही आहे आरोही माने. हिचे वडील अजय पुण्यामध्ये बिझनेसमॅन आहेत. हे तिघे कझिन्स आहेत आणि परी त्यांच्या आत्याची मुलगी असल्यामुळे ते तिघेजण आज पार्टीला आले होते. या तिघांनीच मॅमच्या ड्रिंकमध्ये ओडका मिक्स करून त्यांचा फायदा उचलण्याचा प्लॅन केला होता, पण मिस अवनीमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. या तिघांनी पुण्यामध्ये सुद्धा खूप कांड केले आहेत, पण प्रत्येक वेळी पैसा आणि पॉलिटिक पॉवर वापरून त्यांची सगळी प्रकरण दाबण्यात आली आहेत. पीटर, उद्याचा दिवस उजडण्याआधी समर मानेच्या घरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेड पडली पाहिजे. होम मिनिस्टरला कॉल करून सगळं मॅनेज कर अँड मेक शुअर की त्यांची यातून सुटका होणार नाही. आणि अजय मानेचे सगळे क्लायंट्स, सप्लायर्स, इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे वळव. त्याचा एकही प्रोजेक्ट पूर्ण होता कामा नये. उद्याचा दिवस माने फॅमिलीच्या आयुष्यातील काळा दिवस असला पाहिजे. क्लीन द मेस. ओके बॉस, पीटर म्हणाला. काही वेळानंतर अनिल शावर खाली उभा राहून स्वतःच्या रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला ते जमत नव्हतं. त्या तिघांनाही इतकी साधी सोपी शिक्षा तर तो देणार नव्हता. त्यांनी जे ठरवलं होतं ते यापेक्षाही खूप भयानक होतं. अनिलने फ्रेश होऊन रूममधील त्याच्या प्रायव्हेट बारमधून ड्रिंक बनवलं आणि तो त्याच्या रूमच्या बाल्कनीमध्ये आला. ड्रिंकचे पेग घेत तो कुठल्या तरी विचारात गुंतला होता. त्याचं लक्ष आउट हाऊसच्या दिशेने गेलं तसं त्याला अवनीची आठवण आली. रेवाच्या काळजीत तो अवनीला साफ विसरला होता, पण आता त्याला तिला बघायचं होतं. पण आता इतक्या रात्री तिथे जावं की नाही हे त्याला समजत नव्हतं. त्याने बेडवर पाठ टेकवली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण तिच्या काळजीने मात्र त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. त्याला बस एकदा तिला बघायचं होतं. शेवटी आपल्या मनाचं ऐकत तो आउट हाऊसकडे निघाला. अनिल आउट हाऊसमध्ये आला तेव्हा सकाळचे 3 वाजले होते. ते आउट हाऊस म्हणजे अनिलची पर्सनल स्पेस होती, त्यामुळे तिथे त्याच्या व्यतिरिक्त कोणीही जात नव्हतं. समोरच्या भल्या मोठ्या बेडवर अवनी शांतपणे पडली होती. अनिलच्या येण्याने तिथे अवनीसोबत असणारी मेड खडबडून जागी झाली. अनिलने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवत तिला बाहेर जाण्याचा इशारा केला, तशी ती गुपचूप बाहेर निघून गेली. अनिल हळूच अवनीच्या शेजारी बसला. तिचे मंद लयीन चालणारे श्वास ती गाढ झोपेत असल्याची गवाही देत होते. अनिल लॅम्प च्या मंद लालसर प्रकाशात तिचा चेहरा निहाळत होता. छोटासा गोलाकार चेहरा, चेहऱ्यावर शोभून दिसणारं छोटंसं पण टोकदार नाक, काळ्या जाडसर भोळ्या ओठांवर लावलेली पिंक लिपस्टिक. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेमुळे तिचे केस चेहऱ्यावर पसरले. तसं त्याने हळुवारपणे त्या केसांच्या बटांना बाजूला सारलं. तसं अवनीने हलकीशी हालचाल केली. अनिलने बेडवरची लाईट ऑन केली आणि अवनीला नीट बघितलं. तिच्या कपाळावर उजव्या बाजूला हलकसं लाल झालं होतं. बहुधा ती त्या झटापटीत कुठेतरी पडली असावी. गालावर बोटांचे हलके निळसर व्रण उठले होते, त्यामुळे तिचा गाल थोडासा सुजल्यासारखा वाटत होता. तिच्यावर हात उचलला गेला आहे या विचारानेच त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. आता जर विवेक आणि राहुल त्याच्यासमोर असते तर अनिलने त्या दोघांचा जीवच घेतला असता. थोड्या वेळापूर्वी पीटरने त्याला विवेक आणि राहुलच्या फोनमधला हॉटेलमध्ये काढलेला व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने बघितलं होतं की अवनी कशा प्रकारे रेवाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती. अनोळखी असून सुद्धा
अवनीने रेवाची मदत केली होती आणि ते बघूनच तो स्वतःला इथे येण्यापासून रोखू शकला नाही. अनिलने मगाच्या लेडी डॉक्टरला फोन केला, जी अजूनही रेवासाठी जाधव मेन्शनमध्ये उपस्थित होती. स्क्रीनवर अनिलचं नाव बघून ती लेडी डॉक्टर खडबडून जागी झाली. त्याने तिच्याकडे अवनीच्या तब्येतीची चौकशी केली. तो तिला एक एक गोष्टी सविस्तर विचारत होता आणि ती बिचारी डॉक्टर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन काकुळतीला आली होती. त्या डॉक्टरला कितीतरी प्रश्न विचारल्यानंतर त्याने फोन ठेवला. तसं पलीकडून बोलणाऱ्या डॉक्टरने सुटकेचा श्वास घेतला आणि अवनीजवळ येऊन बसला. त्याने टेबलवरची क्रीम उचलून हलक्या हाताने अवनीच्या गालावर लावली. कितीतरी वेळ तो तिचा चेहरा निहाळत तिच्या डोक्यांवरून हात फिरवत होता. या क्षणी त्याच्या मनात खूप साऱ्या भावना दाटून आल्या होत्या. त्याने थोडं झुकून हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अवनी खूप गाढ झोपेत होती आणि आता जर ती जागी असती तर तिने कसं रिॲक्ट केलं असतं हे आठवून त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं. अनिलच्या मोबाईलमधल्या अलारामने त्याची तंद्री भंग केली. अवनीची झोप मोड होऊ नये म्हणून त्याने तो पटकन बंद केला. अनिलने घड्याळात बघितलं. सकाळचे 5 वाजले होते आणि त्याच्या लक्षात आलं की गेल्या 2 तासापासून तो तिला एकटक बघत होता. त्याने तिच्यावर एक नजर टाकली आणि तिथून बाहेर पडला. अनिलच्या वर्कआउटची वेळ झाल्यामुळे तो फ्रेश होऊन त्याच्या प्रायव्हेट जिममध्ये गेला. तेवढ्यात त्याच्या फोनवर पीटरचा मेसेज आला आणि तो मेसेज वाचून अनिलच्या ओठांच्या कडा हलक्याशा रोंदावल्या. आता सकाळचे 9 वाजले होते. अनिल गेल्या 1 तासापासून रेवाच्या उठण्याची वाट बघत तिच्या शेजारी बसून होता. त्याने रिमोट ऑन करून सगळे पडदे उघडले. तसं रूममध्ये सगळीकडे प्रकाश उमडला. सूर्याची कोवळी किरणे रेवाच्या चेहऱ्यावर पसरली. तसं तिने आळस देत हलकेच आपले डोळे उघडले. गुड मॉर्निंग प्रिन्सेस, अनिल म्हणाला. गुड मॉर्निंग भाई. तिने उठून अनिलच्या हाताला विळखा घातला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. हाऊ आर यू फीलिंग नाऊ? तू ठीक आहेस ना? अनिल म्हणाला. नाही, माझं डोकं खूप दुखतंय. रेवा दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडत म्हणाली. टेक दिस मेडिसिन अँड यू विल फील बेटर, अनिल म्हणाला. रेवाने तोंड वाकडं करत मेडिसिन घेतली. मग कालची बर्थडे पार्टी कशी होती? डिड यू एन्जॉय? अनिलने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. अनिलला जाणून घ्यायचं होतं की रेवाला काल घडलेला प्रसंगाबद्दल काही आठवत होतं की नाही. सकाळपासून त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. काल जे काही घडलं त्याबद्दल जर तिला काही आठवत असेल तर तिच्या मनाची काय अवस्था होईल. तो तिच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नव्हता. काहीही झालं तरी ती त्याची लाडकी होती, त्याची प्रिन्सेस, जिला त्याने आजपर्यंत खूप जपलं होतं. काल जे काही घडलं त्यानंतर तिला सांभाळण्यात आपण कुठेतरी कमी पडलो असं त्याला वाटत होतं. पण यानंतर तो परत तिच्या बाबतीत कधीच असं होऊ देणार नव्हता. आता देखील त्याचं लक्ष ती काय सांगते याकडे लागून होतं. कालची पार्टी अजिबात चांगली नव्हती. मी खूप बोर झाले होते. तू बरोबर होतास भाई. मी यानंतर अजिबात अशा बोरिंग पार्टीमध्ये जाणार नाही, रेवा म्हणाली. ॲज यू विश प्रिन्सेस. ती खूप नॉर्मल बोलत होती. यावरून तिला काल घडलेलं काहीच आठवत नाहीये याची त्याला खात्री झाली होती. तसा तो थोडा रिलॅक्स झाला. पण मी घरी कधी आले मला काहीच का आठवत नाहीये, रेवा म्हणाली. काल तुझं डोकं खूप दुखत होतं प्रिन्सेस, त्यामुळे तू लवकर पार्टीतून निघाली. तू खूप थकली होतीस, त्यामुळे तू कारमध्येच झोपली होतीस म्हणून तुला आठवत नसेल. मे बी. भाई सांगतो आहे म्हणजे तसंच झालं असेल म्हणून रेवाने मान हलवली. तसंही ती कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करत बसणारी मुलगी नव्हती. आदित्य, जो इतक्या वेळापासून त्यांचं बोलणं ऐकत रेवाच्या रूम बाहेर थांबला होता, अनिलप्रमाणेच तो सुद्धा तिला कालचं काही आठवत तर नाहीये ना याचा अंदाज घेण्यासाठी तो तिला भेटायला आला होता. पण तिचं बोलणं ऐकून त्याला रिलॅक्स वाटलं. तिचा मूड ठीक करण्यासाठी त्याची गरज आहे हे समजून तो तिच्या रूममध्ये गेला. मोठे, मला सोडून पार्टीला गेलीस ना, त्यामुळेच असं झालं. जर मी तिथे असतो तर मला कितीतरी नवनवीन चेहरे बघायला मिळाले असते. तुझ्या फ्रेंड्ससोबत थोडं फ्लर्ट करायला भेटलं असतं. त्यामुळे तुझ्या फ्रेंड्सबरोबर तुझंही थोडं एंटरटेनमेंट झालं असतं. पण तुला मात्र माझं सुख बघवलं गेलं नाही. मोठी, कुणाला म्हणालास ठोंब्या? मोठा तर तू आहेस. दिवस रात्र नुसता चरत असतो. हत्ती कुठला? रेवाने त्याच्या दिशेने एक उशी फेकली. मी हत्ती काय?
मग तू कोण माकड? आदित्य तिला चिडलेलं बघून आणखीनच चिडवू लागला. भाई बघ ना, रेवाने आता आसपासच्या 4-5 उशा उचलून आदित्यला मारायला सुरुवात केली. आदित्य आणि रेवाची मस्ती सुरू झाली. दोघेही पिलो फाईट करत होते, तर कधी त्या पिलो मधला कापूस काढून एकमेकांवर फेकत होते. आदित्य रेवाचं माइंड डेव्हर्ट करण्यासाठी हे सगळं करत होता, हे अनिलला माहीत होतं. या दोन कार्टून्समुळे त्याच्या आयुष्यात थोडा तरी हॅपीनेस टिकून होता. त्यांना बघत अनिल ऑफिसला जायचं असल्यामुळे तयार होण्यासाठी निघून गेला. अनिलने आपला ब्रेकफास्ट आटपून रेवासाठी ब्रेकफास्ट पाठवला. तो ऑफिसला जाण्याआधी तिला भेटायला आला होता. तिला नॉर्मल झालेलं बघून त्याला खूप बरं वाटत होतं. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो तिला काळजी घ्यायला सांगून ऑफिससाठी निघाला. इकडे काहीतरी पडल्याच्या आवाजाने अवनीची झोप उघडली तशी ती नेहमीप्रमाणे आळस देत बेडवर उठून बसली. उठल्यापासून तिचं डोकं भयंकर दुखत होतं. हे माझं डोकं कुणीतरी हातोडा मारल्यासारखं का दुखतंय? मी कुठे पडले तर नाही ना? अवनी तिचे डोळे चोळत स्वतःशीच बडबडत होती. अवनीने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती शॉक झाली. ती एका आलिशान रूममध्ये आरामदायक बेडवर झोपली होती. तिने घाबरून स्वतःला चेक केलं. तिने कालचाच पार्टीवेअर ड्रेस घातला होता. स्वतःला ठीकठाक अवस्थेत बघून तिला बरं वाटलं. अवनीला आठवलं, काल ईशासाठी ती त्या पबमध्ये गेली होती. त्यानंतर ईशाचं दारू पिऊन टल्ली होणं, तिला सोडल्यानंतर काल भेटलेली ती मुलगी, तिची बहीण आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना तिला आठवू लागल्या. ती मुलगी कुठे आहे आणि ती ठीक तर असेल ना? आय होप की ती सेफ असेल. आणि मी इथे कशी आले? प्रश्न आणि फक्त प्रश्न होते तिच्याकडे. विचार करून करून आता तिचं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. अवनीने घड्याळात बघितलं. सकाळचे 10 वाजले होते. ती जिथे होती त्या रूममध्ये सर्व वस्तू जास्त किमतीच्या होत्या. यावरून ज्याने आपल्याला इथे आणलं तो माणूस नक्कीच खूप श्रीमंत असणार. तिला आता कोणत्याही संकटात पडण्याआधी इथून निघायचं होतं. ती बेडवरून उठली आणि आजूबाजूचा अंदाज घेत तिथे कुणीही नसल्याने अवनी तडक दरवाजाच्या दिशेने निघाली. तितक्यात तिला कुणाच्या तरी बुटांचा आवाज आला.